एकीकडे भारतीय संघातील दिग्गज क्रिकेटर निवृत्तीची घोषणा करतात। नुकतीच आर अश्विनने सुद्धा टीम इंडियाला अलविदा केलाय। पण अशातच नवे युवा क्रिकेटर सुद्धा उदयाला येत आहेत। असंच एक नाव म्हणजे नितीश कुमार रेड्डी। याच युवा स्टार अष्टपैलू संदर्भातील हा खास रिपोर्ट पुढारी स्पेशल। क्रिकेट म्हणजे तमाम भारतीयांचा जीव की प्राण आणि क्रिकेटपटू म्हणजे तुम्हा आम्हा भारतीयांचे सुपरस्टार। क्रिकेटच्या मैदानात चौकार षटकारांची आतषबाजी करणारे बॅट्समन आणि प्रतिस्पर्धी टीमच्या विकेट्स काढणारे बॉलर जेव्हा मॅच जिंकून देतात तेव्हा आपला आनंद गगनात मावेनासा होतो। टीम इंडियासाठी खेळणारे हे खेळाडू क्रीडा रसिकांचे देव कधी बनतात हे त्यांनाही कळत नाही। मात्र देवपण मिळवण्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागतात, घणाचे घाव सोसावे लागतात हे त्यांच्या वंशात जावे तेव्हाच कळेल। अशाच एका जिद्दी तरुण क्रिकेटपटूची कहाणी आज आपण पाहणार आहोत। टीम इंडिया खेळणं हे त्या युवा खेळाडूचं स्वप्न, मात्र त्यासाठी त्यानंच नाही तर वडिलांनी प्रचंड मेहनत घेतली, ज्याचं नाव नितीश रेड्डी। कोण आहे हा नितीश रेड्डी? क्रिकेटच्या मैदानात तो झळकावा यासाठी वडिलांनी काय त्याग केला याचीच प्रेरणादायी कहाणी आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी शशांक पाटील आणि तुम्ही पाहताय पुढारी स्पेशल। तर कोणत्याही क्रिकेट संघात अष्टपैलू खेळाडूचं महत्त्व काय हे वेगळं सांगायला नको। 1983 मध्ये भारताला पहिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देण्यात कपिल देव यांचा मोलाचा वाटा होता। 2007 मधला T20 वर्ल्ड कप, 2011 मधला एकदिवसीय वर्ल्ड कप, या दोन्हीमध्ये युवराज सिंगचा सिंहाचा वाटा। आणि नुकत्याच झालेल्या 2024 मध्ये भारताने T20 वर्ल्ड कप दुसऱ्यांदा जिंकला, तेव्हा कमाल कामगिरी केली हार्दिक पांड्यानं। आणि आता हीच जबाबदारी घेण्यासाठी 21 वर्षांचा नितीश रेड्डी सज्ज झालाय। वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही कठोर मेहनतीच्या जोरावर कोट्यवधीच्या भारतीय जनतेतून नितीश भारतीय संघात कसा पोहोचला त्याचीच ही कहाणी। नितीश रेड्डी IPL 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी मोक्याच्या क्षणी मॅच पलटवणारा खेळाडू म्हणून समोर आलेलं नाव। नितीश आता ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करतोय। पहिल्या 2 सामन्यामध्ये एकीकडे भारताचे प्रस्थापित क्रिकेटर फ्लॉप शो करत असताना क्रिकेटमध्ये नुकतंच पदार्पण करणाऱ्या नितीशनं अनुक्रमे 41, नाबाद 38 आणि नंतरच्या दोन्ही डावात 42 अशा महत्त्वपूर्ण धावा केल्या। विशेष म्हणजे गोलंदाजीत त्यांनी थोडेच पण काही महत्त्वाचे विकेट्स घेतले। त्यामुळे भारताला आता नवा विश्वासार्ह अष्टपैलू क्रिकेटपटू मिळालाय असं सगळ्यांना वाटतंय। पण इथवर येण्यासाठी नितीशनं फार कष्ट घेतलेत। त्याच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरला तो एक भावनात्मक प्रसंग। वडिलांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू त्याला दिसले, त्याच वेळी या अश्रूंची परतफेड करण्याचा निर्धार त्यानं केला। मोठा क्रिकेटपटू होऊन वडिलांचं स्वप्न साकार करण्याचा इरादा नितीश रेड्डीनं पक्का केला। त्याच नितीशच्या आजवरच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2003 साली विशाखापट्टणमच्या मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेला नितीश वयाच्या 5व्या वर्षीपासून क्रिकेट खेळत होता। नितीशकडे सर्वात आधी माजी क्रिकेटर MSK प्रसाद यांचं लक्ष गेलं। त्यानंतर कडापाच्या AC अकादमीत नितीशचं सिलेक्शन झालं। मग डोमेस्टिक क्रिकेटमध्ये नितीशनं चमकदार कामगिरी सुरू केली। आंध्र प्रदेश विरुद्ध नागालँड यांच्यातील अंडर-16च्या सामन्यात नितीशनं तब्बल 441 धावांचा डोंगर उभारला, तोही 345 चेंडू। त्याच सामन्यातील 3 विकेट्सही त्याने घेतल्या, ज्यामुळे 2017-18च्या त्या विजय मर्चंट ट्रॉफीत नितीशनं 176.41च्या सरासरीनं 1237 धावा केल्या आणि 26 विकेट्स घेतले। त्याच्या अष्टपैलू खेळीमुळेच त्याला अंडर-16चा बेस्ट क्रिकेटर हा अवॉर्ड मिळाला। नितीश BCCI अवॉर्ड मिळवणारा पहिला आंध्र प्रदेशवासी ठरला। मग 2023 मध्ये 20 लाखांच्या बेस प्राइजला हैदराबाद सोबत जोडला गेला। त्यामुळे 2025 मध्ये हैदराबादने त्याच्यासाठी तब्बल 6 कोटी इतके मोजले। त्यानंतर 6 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांगलादेश विरुद्ध त्यानं T20 डेब्यू केलं आणि आता नुकत्याच नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट डेब्यू देखील केला। तर एकामागून एक यशाची पायरी चढणाऱ्या नितीशच्या यशाचं कौतुक होतंय। मात्र BCCIला दिलेल्या मुलाखतीत त्याने स्वतःच्या यशाचं श्रेय दिलं ते आपल्या वडिलांना। मध्यमवर्गीय घरातून येणाऱ्या नितीशच्या खेळासाठी वडिलांनी नोकरीही सोडली। एकदा तर आर्थिक तंगीमुळे त्यांच्या डोळ्यात पाणीही आलं, पण हेच अश्रू ठरले नितीशसाठी प्रेरणा। आधी मजेसाठी क्रिकेट खेळणाऱ्या नितीशनं क्रिकेट गांभीर्याने घेत खेळाचा पुढचा गिअर टाकला आणि टीम इंडियाची जर्सी मिळवलीच। याच मुलाखतीत नितीशनं आणखी काही खुलासे केले। पर्थच्या मैदानात विराटनं सेंचुरी ठोकली तेव्हा आपण स्वतः अर्धशतकापासून काही रन्स दूर होतो हेच विसरून गेला असंही त्यानं सांगितलं। तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने जीवापाड मेहनत घेतली, टीम इंडिया स्थानी पटकावलं। आता भविष्यात टीममधलं तो आपलं स्थान कसं मजबूत करतो आणि भारतासाठी काय अष्टपैलू कामगिरी करतो याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे।